एक पुस्तक काय करू शकतं? एक पुस्तक प्रस्थापितांना घाम फोडू शकतं. एक पुस्तक व्यवस्थित प्रश्न उपस्थित करू शकतं. एक पुस्तक वाद निर्माण करू शकतं. आज आपण जाणून घेणार आहोत अशा पुस्तकात जे 1988 प्रकाशित झालं आणि त्याच्या आजवर लाखो प्रती विकल्या गेल्यात. अगदी 38 आवृत्त्या त्याच्या प्रकाशित झाल्यात. नेमकं त्या पुस्तकात असं काय आहे जे आजही प्रस्थापितांना घाम फोडू शकतं आणि वाद निर्माण होतो? आज आपण चर्चा करणार आहोत गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल. नमस्कार, मी रमेश मासोळे आणि आपलं स्वागत आहे रमेश मासोळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. सर्वात अगोदर पुस्तकात असं काय लिहिलं आहे ते आपण जाणून घेऊयात आणि या पुस्तकाचे जे लेखक आहेत गोविंद पानसरे त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात. गोविंद पानसरे हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सभासद होते. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, समाजसेवा अशा बऱ्याच समाज घटकांवर काम केले आणि काम करत असताना त्यांनी हे पुस्तक एका भाषणाच्या रूपात लिहायला घेतलं. परंतु जेव्हा त्यांनी हे पुस्तक लिहिलं, हे पुस्तक प्रकाशित झालं, अगदी त्याच्या काही वर्षानंतरच हा वाद पेटू लागला. अगदी ते आणि त्यांची पत्नी उमा पानसरे हे सकाळी जेव्हा फिरत असताना, घरी परतत असताना काही माती फिरवून गोविंद पानसरेंवर गोळ्या झाडल्या आणि त्यांचा 20 फेब्रुवारी 2015 रोजी मृत्यू झाला. म्हणून या पुस्तकात असं काय आहे ते फार इंटरेस्टिंग आहे. काही चुकीचं आहे का, काही बरोबर आहे का, ते दोघी बाजू आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, थोडक्यात पुस्तकात गोविंद पानसरेंनी लिहिलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ धर्मविरोधी किंवा हिंदू राजा किंवा हिंदुत्ववादी म्हणून नव्हते. छत्रपती शिवाजी हे रयताप्रेमी होते. छत्रपती शिवाजी हे राज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी हे शेतकरी हितैषी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या सन्मानासाठी लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते. असे मुद्दे गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होता ह्या पुस्तकात मांडले. खरंच छत्रपती शिवराय धर्मनिरपेक्ष होते का? छत्रपती शिवाजी महाराज फक्त रयतेचे राजा होते का? छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते का? हे सगळे जे प्रश्न आहेत तेच प्रश्न प्रस्थापितांना पडलेत आणि त्यांनी वाद घातला की छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई मुसलमानांविरुद्ध होती, मुघलांविरुद्ध होती, धर्माविरुद्ध होती. त्यामुळे गोविंद पानसरेंचा तिथं हत्या केली. थोडक्यात वाद होण्याचे मुख्य कारण पुस्तकात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख झाला आहे. म्हणजे अगदी पुस्तकाचे जे शीर्षक आहे त्यातच एकेरी उल्लेख आहे. त्यामुळे हा वाद पेटतो. नुकताच आमदार संजय गायकवाड यांनी तर चक्क प्रकाशकालाच धमकी दिली. त्यांची रेकॉर्डिंग पण उपलब्ध आहे. आणि अजून काही कारण आहेत की कॉम्रेड गोविंद पानसरेंनी छत्रपती शिवरायांना युद्ध न करता फक्त रयतेचा राजा, शेतकरी हितैषी राजा म्हणून दाखवले, म्हणून वाद होता. म्हणजे एकंदरीत जे उजव्या विचारसरणीचे जो काही गट आहे, जी काही विचारधारा आहे, जे काही विचारधाराची लोक आहेत, त्यांच्यामध्ये ही लढाई फक्त धर्मविरुद्धच होती. छत्रपती शिवराय हे धर्मविरोधीच होते. छत्रपती शिवराय हे धर्मनिरपेक्ष नव्हते, म्हणून हा वाद आहे. तर थोडक्यात जे डावी विचारसरणी आहे ती गोविंद पानसरेंची आहे. समाजवाद, समाजहित, कामगार हित, एकंदरीत जे जनमानसांचे हित आहे तो हिताचा विचार करणं, रयतेसाठी काम करणं, ती विचारधारा त्यात येते. आणि जी इकडे जी उजवी विचारसरणी आहे ती थोडक्यात धर्मवाद, राष्ट्रवाद, सांस्कृतिक परंपरा, ती विचारधारा त्यात मोडते. त्यामुळे मी जे दोघी विचारधारा आहेत त्या विचारधारांचा समन्वय साधून की छत्रपती शिवाजी महाराज खरंच धर्मनिरपेक्ष नव्हते का? जर छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष नव्हते तर त्यांच्या सैन्यात, त्यांच्या आरमारात मुस्लिम सरदार का होते? सिद्दीलाल, मदारी मेत्तर असे बरेच सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. आणि अफजल खानाचा सरदार कृष्णाजी भास्कर होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज धर्मविरुद्धच होते, तर कृष्णाजी भास्करांना का मारले?
त्यामुळे थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी, रयतेच्या रक्षणासाठी ही लढाई लढली. ही लढाई एका मानसिकतेविरुद्ध होती. ही पण आपल्याकडं काही लोकांना पॉलिटिकल एजेंडा सेट करता येत नाही, त्यामुळे काही वाद आपसुकच घालतात. इतकी भयान परिस्थिती आहे. त्यामुळे जर तुम्ही हे पुस्तक वाचलं नसेल तर हे पुस्तक आवर्जून वाचा. धन्यवाद.